की महाराष्ट्रामध्ये विकासाच्या खूप योजना चालू आहेत, पैसाही येतोय, खर्चही होतोय, परंतु सदृश्य परिणाम दिसत नाही। आणि महाराष्ट्रात ठराविक गावं, मग राळेगण सिद्धी असेल, हिवरे बाजार असेल किंवा इतरही अभियानामध्ये स्वच्छता अभियान यात काम केलेली काही गावं, हाताच्या बोटा मोजणारी गावं ती। मग एवढ्याच गावांना निधी असतो का? मग हीच गाव बदलले, इतर का बदलत नाही? आणि यातून एक खूप चांगली संकल्पना आदरणीय देवेंद्रजीने मांडली, ती हीच आहे की याच गावांच्या धर्तीवर आपण शासनाच्या योजना एकत्र करून त्याला आपण पाठबळ म्हणून कॉर्पोरेटची मदत देऊ, जिथे सरकारी योजना कमी पडेल तिथं याचं पॅच वर्क करू आणि 1000 गाव महाराष्ट्रामध्ये आपण एक आदर्श करण्याचा प्रयत्न करू, ही ती संकल्पना होती। आणि त्याचे अध्यक्ष अर्थात मुख्यमंत्री महोदय होते आणि त्यातून मंत्रालय स्तरावर बैठका झाल्या आणि मग 23 जिल्हे यासाठी प्रायोगिक तत्वावर निवडले गेले आणि त्यासाठी बजेटमधून पहिल्यांदा 1000 कोटी रुपयाची तरतूद केली गेली होती।